तर मंडळी, त्याच पद्धतीने तुम्हाला आळूवडी बनवायचा आणि खायचा कंटाळा आला असेल तर ह्या माझ्या पद्धतीने जरूर करून पहा. तर काय करायचं, आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि या पद्धतीने चिरून घ्यायची आहेत. चिरलेली पानं बाउलमध्ये घालायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि जिरे घालून वाटून घ्यायचं. आता हे सर्व जिन्नस वाटलेलं आळूच्या पानामध्ये घालून घ्यायचं. त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ, तिखटनुसार लाल मिरची पावडर, तीळ, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, चिंच गुळाचं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता लगेच थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. तर बघा इथे थोडंसं बेसन पीठ कमी पडले म्हणून मी परत घातलेलं आहे. आता बेसन पीठ घातल्यानंतर लगेच मळून घ्यायचं. यावर थोडंसं तेल घालून चांगलं पीठ मळून घ्यायचं. लगेच याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी अगोदरच पाणी गरम करून घेतलं होतं चांगलं. आता या पातेल्यावर चाळण ठेवायची, पण चाळणीला तेल लावून घ्यायचं. त्यावर वड्या ठेवायच्या, झाकण ठेवायचं. मीडियम गॅसवर 15 ते 20 मिनिट चांगल्या वड्या उकडून घ्यायच्या आहेत आणि उकडल्यानंतर पूर्ण थंड करून घ्यायच्या. थंड झाल्यानंतरच वड्या कट करून घ्यायच्या आहेत. वड्या कट करून झालेल्या आहेत. आता आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. मीडियम गॅसवर खरपूस होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत, खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला ह्या वड्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. बघा वड्या इथं छान तळलेल्या आहेत, अजिबात तेलकट झाल्या नाहीत. तर मंडळी नक्की करून पहा.